हर्षदा आणि सुजित तुमचं स्वागत आहे फिर शिवमच्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच ऑन रोड कपल्स म्हणावं लागेल. एअरपोर्टला गेलं तर हे मी सगळ्यात जास्त शॉक झालं. म्हणजे तिथं ऑटोमॅटिक इमिग्रेशन ऑफिसर नसतो. कुणीच नसतं. का भारी आहे ना ते, खूप म्हणजे भारी. लगेच कळतं तुला की तू खूप डेव्हलप्ड कंट्रीमध्ये आला. एअरपोर्टमध्येच त्यांनी जंगलाचा फील दिलाय. दरवाजाच्या बाजूनी सगळे काच लावली आहे आणि तिथे धबधब्याचा फील दिलाय आणि त्यांनी प्रॉपर आवाज दिलाय. तुम्ही जवळ गेले की तुमच्या अंगावरती पाण्याचे शिंतोडे उडतात. तुम्ही सिंगापूरला गेला आणि युनिव्हर्सल स्टुडिओला नाही गेलं तर काय पाहिलं? तर ज्याला ऑनेस्टली राईड आवडतात ना त्याच्यासाठी बेस्ट जागा आहे. ढगात गेल्याचा एक्सपिरियन्स ते आर्टिफिशियली देतात. आईस्क्रीम म्युझियम जिथं आपण अच्छा, आईस्क्रीमचं म्युझियम आहे. एवढे शार्क्स म्हणजे आपण चालत असतो, आपण सपोज गुहेतून चाललोय, इकडे सगळे मासे आहेत. तुझ्या डोक्यावर पण मासे. एवढे शार्क बघतो ना की तुला असं वाटेल की बास आता. जुरासिक पार्क मधली छोटी राईड केली, त्याच्यात मी स्वर्ग बघून खाली आले. म्हणजे चालत होती की खालची लोक माझ्याकडे बघून हसत होती. सिंगापूरमध्ये इंडियात डेड बॉडी न्यायचं काय काय प्रोसेस असते इथपर्यंत विचार करून ठेवलेला की सिंगापूर म्हणलं की फक्त स्काय स्केपर्स आणि बिल्डिंग आणि असंच दिसतं. 3 मॅनमेड बीच केले. सिंगापूर ही अशी कंट्री आहे की जिथे कधी पण पाऊस पडतो. तिकडे कंपल्सरी छत्री घेऊन जायला लागते, कंपल्सरी. सिंगापूरमध्ये तुम्हाला दिवसाला साधारणतः 12-13 किलोमीटर फिरावं लागतं चालत का म्हणजे ॲक्च्युली पब्लिक ट्रान्सपोर्टचा काही इश्यू आहे का तिथं? तुमच्या छत्रीचं पाणी मेट्रोत गळलं नाही पाहिजे. आणि पण नाही पडलं पाहिजे. नाही. आपल्याकडे कसं दरवाजाच्या समोर थांबतात, तिथे तसं नाही थांबत. मेट्रोच्या दरवाजाच्या बाजूला अशी लाईन करून थांबतात, म्हणजे येणारी लोक सरळ चालत जातील. एक तर सगळीकडे चालू कॅमेरे, म्हणजे तुला ते कॉन्स्टंट प्रेशर असतं की तू काहीतरी चूक नाही ना करत आहे की. सिंगापूरला जाताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वतःची पाण्याची बाटली. पण दारू सगळीकडे मिळते. मेडिकलला पण दारू मिळते. सिंगापूरचं विजा रिजेक्ट व्हायची 2च मेन कारण आहेत.